नमस्कार. आपल्याला माहिती आहे की इराण आणि इस्रायलमध्ये जे युद्ध सुरू होतं त्या युद्धामध्ये आता युद्धविराम घोषित झालेला आहे आणि याची अधिकृत घोषणा ट्रम्प साहेबांनी केलेली आहे की या दोन्ही देशांनी मान्य केलेलं आहे की आता युद्धविराम करायचा. आता प्रत्यक्षात तो युद्धविराम झाला आहे नाही झाला आहे, किती प्रमाणात झाला आहे हे आपल्याला आता येत्या काही दिवसात कळतच आहे. अजूनही तुरळक प्रमाणात दोन्ही देश एकमेकांवर ड्रोन किंवा मिसाईल अटॅक करतच आहेत. तर याच दोन्ही देशांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी काही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. पहिली गोष्ट अशी आहे की इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांची तुलना ही करणं खूप अवघड आहे. याचं कारण असं आहे की इस्रायलचं क्षेत्रफळ आहे ते केवळ 21,000 स्क्वेअर किलोमीटर इतकंच आहे, तर इराणचं जे क्षेत्रफळ आहे ते 16,48,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. म्हणजे इराण हा देश इस्रायलपेक्षा कितीतरी पट मोठा आहे. म्हणजे एका इराणमध्ये असे अनेक इस्रायल देश बसू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की इस्रायलची लोकसंख्या आहे ती केवळ 95 लाख आहे, म्हणजे 1 कोटीच्या आसपास आहे. तर इराणची लोकसंख्या आहे ती 9.25 म्हणजे 9.25 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे 10 पट जास्त त्यांची लोकसंख्या आहे आणि कितीतरी पट जास्ती त्यांचं क्षेत्रफळ आहे. इस्रायल हा ज्यू धर्मियांचा देश आहे, तर इराण हा मुस्लिम देश आहे, इस्लामिक कंट्री आहे. लष्कराच्या बाबतीतही इराण हा खूप मोठा आहे इस्रायलच्या बाबतीत असं म्हटलं जातं. त्यांचं लष्करी सामर्थ्य खूप आहे आणि या लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच ते त्याच्या आजूबाजूच्या राष्ट्रांना किंवा इस्रायलला गप्पा बसवण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि त्यामुळेच जेव्हा खमेनींनी सांगितलं की ज्यू लोकांना काही जगण्याचा अधिकार नाही, आम्ही अणुबॉम्ब तयार करत आहोत आणि त्याचा वापर आम्ही सर्वप्रथम इस्रायलवर करणार आहोत, आम्हाला इस्रायल नष्ट करायचा आहे. आणि त्यामुळे स्वसंरक्षणार्थ आपला देश आपला धर्म वाचवण्यासाठी इस्रायलने हे युद्ध सुरू केलं. आणि आता ते म्हणजे निर्णायक स्वरूपात येत होतं, पण तत्पूर्वीच त्याच्यामध्ये युद्धविराम झाला. आता या गोष्टीबाबत आपण काही महत्त्वाची माहिती करून घेऊ. तर या युद्धामुळे नेमकं काय झालं, तर या युद्धामुळे पहिलं असं झालं की इस्रायल आणि अमेरिकेला इराणच्या बाबतीत जे व्हायला हवं होतं ते नेमकं झालेलं आहे. आता इराणमध्ये नेमकं काय त्यांना व्हायला हवं होतं, तर एक इराणमधली जी खोमेनीची राजवट आहे ती त्यांना डिस्टेबलाइज करायची होती आणि त्यांच्या ज्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत त्या बर्बाद करायच्या त्या, जेणेकरून इराण हा अणुबॉम्ब तयार करू शकणार नाही. आणि बऱ्याच प्रमाणात इस्रायलने त्यांच्यावर हल्ले करून त्यांना अणुबॉम्ब तयार करण्यापासून बरंच मागे ढकललेलं आहे. आता दुसरा प्रश्न असा येतो की नक्की इराणची आण्विक क्षमता तयार करण्याची कमी झाली आहे का, तर अमेरिकेच्या इंटेलिजन्स सर्व्हिसनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार अमेरिकेने इराणवर जे अटॅक केले, मिसाईल रॅली, खास करून फॉर्दो न्यूक्लिअर साईट किंवा नंताज या न्यूक्लिअर साईट्सवर जी मिसाईल्स किंवा ड्रोन टाकले त्यामुळे या दोन्ही साईटचं विशेष नुकसान झालेलं नाही. आणि खास करून फॉर्दोमध्ये जो मोठा युरेनियमचा साठा होता तो तर तिथे नव्हताच. ऑलरेडी 400 किलोपेक्षा जास्त युरेनियम इराणने या हल्ल्यापूर्वीच हटवलं होतं. आणि मी मागच्या व्हिडिओत आपल्याला सांगितलंच आहे की अमेरिकेचा हल्ला होण्यापूर्वी या फॉर्दो न्यूक्लिअर फॅसिलिटीपासून किंवा सेंटरपासून 1 किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर त्याच्यापेक्षा जास्त ट्रकच्या रांगा लागल्या होत्या आणि या ट्रकमध्ये भरपूर सामान भरलं होतं आणि हे ट्रक इराणच्या दक्षिण पश्चिमेकडे जात होते. आणि हे सॅटेलाईट पिक्चर अमेरिकेच्याच सॅटेलाईटने उपलब्ध करून दिलं होतं आणि त्याच्यावरनं हे समजू शकत होतं की ऑलरेडी त्यांनी तिकडनं त्यांचं युरेनियमचे साठे हे हलवलेले आहेत. आणि त्यामुळेच अमेरिकन इंटेलिजन्स असं मत आहे की त्यांच्या युरेनियमला धक्का लागलेला नाही, कारण या साईटवर
तुफान मिसाईल अटॅक आणि ड्रोन अटॅक म्हणून सुद्धा तिथे रेडिएशन किंवा किरणोत्सार झाल्याचं कोणतंही चिन्ह नाही आहे. जर तिथे युरेनियम असतं किंवा न्यूक्लिअर फॅसिलिटीज अस्तित्वात असत्या तर तिकडे नक्कीच रेडिएशन झालं असतं, जसं पाकिस्तानमध्ये झालं होतं. आपण जेव्हा त्यांच्या साईट्सवर हल्ले केले होते न्यूक्लिअर साईट्सवर तेव्हा, तसं इथे काही झालेलं नाही. म्हणजेच ते यशस्वी झालेले आहेत तिकडनं ते हटवण्यामध्ये. आता दुसरी गोष्ट अशी आहे की इराणमध्ये आता अंतर्गत बंडाळी सुरू झाली आहे. म्हणजे थोडक्यात यादवी युद्ध किंवा गृहयुद्ध तिथे सुरू झालेलं आहे. याचं कारण असं आहे की आता युद्धविराम होऊन 1 दिवसाच्या वर कालावधी उलटून गेला आहे, पण अजून इराणचा सर्वेसर्वा खमेनी याचा वेअरअबाउट कुठेच नाही, याचा थांगपत्ता नाही आहे. नाही त्यांनी काही ट्विट केलं आहे, नाही त्यांनी काही निवेदन दिलं आहे, नाही ते लोकांसमोर आलेले आहेत. आणि त्यामुळे असा संशय निर्माण होतो की फर्दो साईडजवळ असं मानलं जातं त्यांचा बंकर होता आणि तिथे तुफान बॉम्ब वर्षाव झाला आणि ड्रोन्स अटॅक झाला आणि तिथे पूर्ण आगी लागल्या होत्या. कदाचित त्या बंकरमध्ये खमेनींनी हे असतील आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला असेल, किंवा त्या अजूनही लपून बसले आहेत कारण त्यांना भीती आहे की आता जर ते बाहेर आले तर पहिलं लक्ष त्यांची हत्या हेच आहे इस्रायलचं, अमेरिकेचं. आणि त्यामुळेच ते भीतीने अजून लपून बसले असावेत किंवा ते मारले गेले असावेत किंवा ते ऑलरेडी वृद्धच होते. तर त्यामुळे आता या तणावाने किंवा या बॉम्ब वर्षावानी म्हणा कदाचित ते आता राहिले नसतील असा संशय. अजून कन्फर्म न्यूज काही आलेली नाही आहे. आणि दुसरीकडे इराणकडून असा नॅरेटिव्ह पसरवला जातोय की युद्धविराम आमच्यातर्फे आम्ही नाही केलेला, तर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमच्यापुढे शरणागती पत्करली, त्यांनी आमच्याकडे भीक मागितली की आता हे युद्ध थांबवा. तसंच इस्रायलही आम्हाला शरण आला आणि म्हणून आम्ही हा युद्धविराम केलेला आहे. तर आता जर हा युद्धविराम खरोखरच अमेरिका शरण आली किंवा इस्रायल शरण आला म्हणून जर केला असेल तर खमेनींनी त्या विजयी मिरवणुकीत यायला पाहिजे होतं बाहेर आणि सगळ्या जगाला ओरडून सांगायला होतं की आम्ही जिंकलो. पण तसं काही होताना दिसत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की आम्ही जिंकलो असं म्हणणारे जे लोक आहेत, जे इराणच्या रिव्होल्युशनरी आर्मीचे जे गार्ड आहेत त्यांचे कुटुंबीयच आहेत. आता संपूर्ण 9 कोटी जनतेपैकी फक्त काही लाखभर लोक ही रस्त्यावर येतात आणि सांगतात की युद्धबंदी इराणनी स्वतःहून केलेली नाही आहे, तर त्यांच्याकडे भीक मागितली अमेरिकेने आणि इस्रायलने म्हणून केली. मग असं असल्यावर बाकीचे लोक त्यांना काय नाही जॉईन होत आहेत, बाकीची जनता. तसंच खमेनी का लपून बसलाय, त्यामुळे हा त्यांचा दावा फोल आहे हे आपल्याला दिसतंय. आता जेव्हा अंतर्गत बंडाळी माजायला सुरुवात झालेली आहे तिकडे, तेव्हा हे जे रिव्होल्युशनरी गार्ड आहेत, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड यांनी काय केलंय की संपूर्ण जेवढी शहरं आहेत इराणमध्ये तिथे आपल्या चेकपोस्ट निर्माण केलेत. कारण त्यांना माहिती आहे की खमेनीच्या सत्तेची जी पकड आहे देशावर ती आता खूप ढिली पडलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी चेकपोस्ट निर्माण केले. तर या चेकपोस्टमध्ये या इस्लामिक रिव्होल्युशन गार्डचं काम काय आहे, तर रस्त्यावरनं जी वाहनं असतात, कार असतात किंवा जे लोक जात असतात यांना अडवायचं, त्यांना अडवून त्यांच्यातले मोबाईल जप्त करायचे आणि त्या मोबाईलची छाननी करायची. जर त्यांच्या मोबाईलमध्ये इराणच्या विरोधात किंवा खमेनीच्या विरोधात काही पोस्ट केलेली आढळली तर त्यांना अटक करायची तत्काळ तिथल्या तिथे आणि त्यांच्यावर अमानुष अत्याचाराला सुरुवात करायची. त्यांना टॉर्चर करायचं आणि त्यांच्याकडून इतकं टॉर्चर करून घेतलं जातं की जबरदस्तीने त्या लोकांकडून असं लेखी निवेदन किंवा माफीनामा लिहून घेतला जातो की आम्ही मोसादचे एजंट म्हणून इराणमध्ये काम करत होतो आणि आता आम्ही इराणला शरण आलोय असं दाखवून त्यांची संपूर्ण शहरामध्ये थिंड काढायची आणि शहरामधनं त्यांना फिरवायचं आणि लोकांना सांगायचं बघा आम्ही युद्धात जिंकलो आणि मोसादचे एजंट आम्ही आता यशस्वीरित्या पकडलेले आहेत, त्यांनी कबूल केलेले आणि आता त्यांना भर चौकामध्ये किंवा भर रस्त्यामध्ये लोकांसमोर जाहीर फाशी द्यायची. आता जेव्हा असे
अमानुष अत्याचार केले जातात, निरपराध लोकांना पकडून जबरदस्तीने त्यांच्याकडनं टॉर्चर करून माफीनामे कबुली जबाब लिहून घेतले जातात आणि त्यांना फाशी दिली जाते, त्यावेळेला मानव अधिकारवाले लोक काय करत असतात, त्यांच्यातर्फे याच्यावर काय ॲक्शन घेतली जाते तर काहीच नाही. UN ची जी परिषद आहे तीही काही बोलत नाही, अमेरिका काही बोलत नाही. आपल्या देशातले राहुल गांधी, सोनिया गांधी, बाकीचे जे लोक आहेत जे प्रो इराणी आहेत ते का नाही बोलत, ते का मुग गिळून गप्प बसतात. भारतामध्ये असं काही झालं होतच नाही, पण काही झालं तर लगेच मानवता अधिकारवाले चावचाव करायला लागतात, विरोधी पक्ष नेते लगेच बोंबाबोंब करायला लागतात. पण इराणमध्ये झाल्यावर मात्र सगळे चिडीचूप बसतात, त्या वेस्टर्न कंट्रीज असोत किंवा आपल्या देशातले सो कॉल्ड प्रो इराणियन असोत. म्हणजे हा एक महत्त्वाचा फरक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तिकडे त्यांनी जे इराण रिव्होल्युशनरी गार्डचे लष्करी लोक आहेत, सैन्य आहे, त्यांच्या नातेवाईकांना जबरदस्तीने इराणमध्ये बोलवून घेतलं गेले आणि त्यांच्याकडून एक विजयोत्सव साजरा केला जातोय. तो विजयोत्सव असा आहे की बघा, इराण या कारवाईमध्ये जिंकलेला आहे आणि त्यामुळे आम्ही जल्लोष करत आहोत. मग जर अमेरिकन अध्यक्ष यांनी आमच्यापुढे शरणागती पत्करली, आमच्यापुढे भीक मागितली, इस्रायलने भीक मागितली म्हणून आम्ही युद्धबंदी केली, मग एवढी जर मोठी विक्ट्री आहे इराणची, तर मग सर्वेसर्वा खेमेनीनी कुठे आहेत, ते का नाही पब्लिकमध्ये येत? त्यांनी तर या विजयोत्सवात सहभागी व्हायला हवं होतं, पण ते तर लपून बसलेले आहेत. याचं कारण एक आहे, आयदर ते वृद्धापकाळामुळे गेले असतील किंवा फॉर्दो साईटवर जे बंबार्डिंग झालं, मिसाईल्स गेली किंवा ड्रोन अटॅक झाला, तिथेच जवळपास त्यांचा बंकर होता असं म्हटलं जातं, तर कदाचित त्या आगीमध्ये त्यांचा बंकर भस्मसात झाला असेल. किंवा ते जर जिवंत असतील तर त्यांना माहिती आहे ते जर बाहेर पब्लिकमध्ये आले तर इस्रायल आणि अमेरिका यांचं पहिलं लक्ष खमनेनीच आहे, त्यामुळे त्यांची हत्या निश्चित होणार आहे. त्यामुळे कदाचित ते घाबरून बसले असतील. आणि इराणमध्ये जी अंतर्गत यादवी सुरू आहे त्याच्यामध्ये 2 तट आहेत, एक प्रो खमनेनी आणि एक अँटी खमनेनी आहे. आणि या अँटी खमनेनीपासूनही खमनेनीला यांना धोका आहे जीवाला, आणि त्यामुळे कदाचित ते येत नसावेत असा अंदाज आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पैलू असा आहे की इस्रायलने स्पष्ट सांगितलेले की आमचं ऑपरेशन रायझिंग लायन आहे ते आम्ही स्थगित केले, ते बंद केलेलं नाही, कारण अजूनही इस्रायलवर अटॅक होत आहेत आणि ते इराणकडूनच केले जात आहेत असं त्यांचं ठाम म्हणणं आहे. तसं मी पहिला सांगितलं तुम्हाला की इराणने सांगितलं की आम्ही युद्धबंदी केलेली आहे किंवा युद्धविराम केला आहे, पण आमचे जे प्रॉक्सी आहेत, हिजबुल्ला आहेत किंवा हमास आहेत, त्यांनी युद्धबंदी केलेली नाही, त्यामुळे ते इराणवर हल्ला करतच राहणार. मग आता या युद्धातून नेमकं काय साध्य झालं? एक तर त्यांची जी राजवट आहे खमनेनी ती उलटली जाणार आहे, पण आपल्याला माहिती आहे की फॉर्दो साईटवरचे, नंतास साईटवरचे जे युरेनियमचे साठे होते ते ऑलरेडी हलवले गेले आहेत इराणकडनं अमेरिकेचा हल्ला होण्यापूर्वी. त्यामुळे आता असं वाटतं की जर त्यांचं युरेनियम सुरक्षित असेल तर अजून काही वर्षांनी ते परत आपल्याला अण्वस्त्र सज्ज करू शकतील. म्हणजे इस्रायलचा जो धोका आहे, अस्तित्वाची जी लढाई आहे इराणपासूनची, जूनचं अस्तित्व टिकवण्यासाठी, ती काही संपलेली नाही आहे. म्हणजेच ही अशांतता अजूनही इस्रायल आणि इराणमध्ये राहणारच आहे. भले सत्तांतर झालं आणि इस्रायलच्या बाजूचं किंवा अमेरिकेच्या बाजूचं सरकार आलं तरीसुद्धा इस्रायलचा धोका हा कायम राहतो. तसंच अरब राष्ट्रांचाही धोका कायम राहतो, कारण या अरब राष्ट्रांमध्ये एकमेव इराण असा देश आहे जो अण्वस्त्र सज्ज आहे. आता जगभरामध्ये अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, त्याच्यानंतर चायना, साऊथ कोरिया, पाकिस्तान, भारत हे अण्वस्त्र सज्ज देश आपण मानतो. आता 57 मुस्लिम देशामध्ये केवळ इराण हाच अण्वस्त्र सज्ज देश आहे. त्यामुळे इराणपासून अरब राष्ट्रांना आणि इस्रायलचा धोका कायम आहे आणि हेच अमेरिकेला हवं आहे. इथे या एरियामध्ये पूर्ण शांतता नको आहे, कारण अशी शांतता निर्माण झाली तर अमेरिकेचं महत्त्व कमी होईल आणि त्या इराण इस्रायल युद्धामध्ये दोन्ही देशांचं जे अपरिमित नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी जी रिकन्स्ट्रक्शनची
सुरुवात होणार आहे त्याचं सगळं कॉन्ट्रॅक्ट अमेरिकेलाच मिळावं असा ट्रम्प साहेबांचा प्रयत्न आहे, कारण त्यांची स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, ते रिअल इस्टेटमध्ये आपल्याला माहिती आहे. तसंच या दोघांमध्ये जे शस्त्रास्त्र साठे संपले त्याचं परत रिफ्युलिंग करण्यासाठी, त्याची ऑर्डर नोंदवण्यासाठी त्यांनी परत अमेरिकेपुढेच हात पसरावे, जेणेकरून अमेरिकन डीप स्टेट यांचंही हित जपलं जाईल, ट्रम्प साहेबांचं हित जपलं जाईल आणि अमेरिकेचं वर्चस्व जगावर कायम राहील. याच उद्देशाने त्यांनी या प्रश्नाला पूर्ण विराम दिलेला नाही. बट ॲट द सेम टाईम त्यांना इराणमधनं आण्विक फॅसिलिटी नष्ट करायच्या होत्या, त्या अणुबॉम्ब करण्याच्या त्यांच्या प्रोसेसवर पूर्ण विराम करायचा होता, तो त्यांनी अचीव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर इराण मध्ये जी परिस्थिती तीच पाकिस्तानमध्ये आहे. आता इराणलाही कळून चुकले की असीम मुनीर यांनी कसा धोका केला. असीम मुनीर हा मे महिन्याच्या शेवटी इराणचे जे लष्कर प्रमुख आहेत त्यांना भेटले होते आणि त्यांना एक रिस्ट वॉच अगदी महागडं गिफ्ट केलं होतं. या रिस्ट वॉचमध्ये GPS प्रणाली कार्यान्वित केलेली होती आणि याच प्रणालीमुळे मोसादला त्यांचा ठाव ठिकाणा घेता आला आणि त्यांची हत्या लगेचच जूनमध्ये झाली. त्यामुळे इराणचे काही लोक मुनीरच्या विरोधात आहेत. तसंच पाकिस्तानमध्ये असीम मुनीर आणि पहिला जो त्यांचे लष्कर प्रमुख आहे ते बाजवा यांच्यातही संघर्ष आहे. दोघंही आपल्या वर्चस्वासाठी लढाई करत आहेत आणि त्यामुळेच त्याच्यापासून बचाव करण्यासाठी असीम मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शल ही पदवी दिलेली आहे. तसंच इस्रायलने भारताप्रमाणेच सांगितलेलं आहे की आमचं ऑपरेशन रायझिंग लायन हे आम्ही स्थगित केलं, बंद केलेलं नाही. जसं भारत पाकिस्तान युद्धानंतर म्हटलं होतं आम्ही ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं आहे, आम्ही युद्धविराम केलेला नाही, त्याचप्रमाणे इस्रायलनेही केलेलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तान आणि इराण यांची अवस्था सेम झाली आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा असीम मुनीरचं किंवा शहाबाजचं सरकार आता जाणार आहे, पाकिस्तानचे तुकडे पडणार आहेत अंतर्गत बंडाळीमुळे. तशीच अंतर्गत बंडाळी, अंतर्गत गृहयुद्ध हे इराणमध्ये, त्यामुळे इराणमध्ये खमेनीची सत्ता उलथून पडणार आहे. पण यामुळे अमेरिकेला जे हवं होतं ते बऱ्याच प्रमाणात साध्य झाले, पण इस्रायलचा धोका किंवा अरब राष्ट्रांचा इराणपासून असलेला धोका काही संपलेला नाही आणि हेच अमेरिकेला हवं होतं. आता खमेनीचं नेमकं काय झालेलं आहे आणि इराणमध्ये आता रजा पहलवी जे इराणचे पहिले शाह होते त्यांचा मुलगा, याचे जे फॉलोअर आहेत तेही ॲक्टिव्ह झालेले आहेत. तसंच इस्रायलने एक महत्त्वाचं काम केलं आहे की तिकडचे कारागृहामध्ये जे शहांचे समर्थक होते त्यांना डांबून ठेवलं होतं, त्यांच्यावर अत्याचार केले जात होते, त्यांनी फ्री केले. त्यामुळे आता खमेनीच्या विरोधामध्ये एक गट स्ट्रॉंगली निर्माण झालेला आहे आणि याचाच फायदा इस्रायलला होत आहे. आता इस्रायल प्रो सरकार तिकडे आलं किंवा अमेरिकेचं समर्थन करणारं सरकार आलं तर अमेरिकेला आणि इस्रायलला दोघांनाही चांगलंच आहे, कारण इस्रायलला सुद्धा युद्ध नकोच आहे, त्यांचंही अपरिमित नुकसान यात झालेलं आहे. आता त्यामुळे जरी काही प्रमाणात याचं उल्लंघन होत असलं, दोन्हीकडनं बॉम्बवर्षा होत असले, तरीसुद्धा बऱ्याच अंशी याला लगाम बसलेली आणि ही चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे जगात तेलाच्या किमती ज्या आकाशाला भिडण्याची शक्यता होती ती आता कमी झालेली आहे. अर्थात याच्यानंतर दुसरं काय पुढे होणार हे आपण काहीच सांगू शकत नाही आहोत, पण तुर्तास तरी संपूर्ण जगाला दिलासा मिळालेला आहे आणि आता येत्या काही दिवसात आपल्याला अगदी लगेचच समजेल की खमेनीचं काय झालं आणि पुढे इराणमध्ये कोणाची सत्ता येते आणि यामुळे या क्षेत्रामध्ये शांतता कितपत प्रस्थापित होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. नमस्कार.